सर्व भगवे टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलेलं आहे. कारण भगवा रंग आहेच तसा. मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही, थोडं राखून ठेवलेलं आहे. आणखीन कोणी फुलटॉस दिलं तर तेही बोलून टाकेल. पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही, तो येऊ शकत नाही. किती शतकं झाली असतील, हजारो वर्ष झाली असतील, आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आहे, तो तसाच राहणार आहे. आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा, डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत. कारण भगव्याचं हे नेहमीच एक कर्तव्य आहे की ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती किंवा देशावरती संकट आलं तेव्हा आपला महाराष्ट्र भगव्याचा भक्त हा धावून गेलेला आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी थोडा झेंडा करायला सांगा ना. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. काही जणांच्या स्वातंत्र्याला 1 वर्ष झाली. तो झेंडा. काही जणांच्या स्वातंत्र्याला 10 वर्ष झाली. तो ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, ज्यांना स्वातंत्र्याचा संग्राम काय आहे, स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यासाठी किती लोकांनी आपलं बलिदान कसं दिलं, घरादारावरती निखारे ठेवणं म्हणजे काय असतं याची कल्पना नाही, दुर्दैवाने त्यांच्या हातात आज या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. आणि मग त्यांनी ते वाटेल तशी अर्थ